इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही असं म्हटलं जातं, पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सतत रडत असल्याच्या रागातून एका 22 दिवसांच्या निष्पाप नवजात बालकाला त्याच्याच जन्मदात्या आईने थेट जमिनीवर फेकून दिले. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ही धक्कादायक घटना आजीमुळे उघडकीस आली. या अमानुष कृत्यामुळे बाळाच्या उजव्या हाताचे मनगट आणि दंडाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याचे पाहून संतापलेल्या आजीनेच आपल्या मुलीविरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर येथील रहिवासी जयश्री हनुमंत दीक्षित वय 45 यांची मोठी मुलगी प्राची ही बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आली होती. 22 एप्रिल रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. 6 मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून सर्व कुटुंबीय झोपले होते. 7 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास हे 22 दिवसांचे नवजात बाळ अचानक मोठ्याने रडू लागले. मध्यरात्री बाळाचे रडणे थांबत नसल्याने आई प्राची दशरथ पंडित वय 23 हिचा थरकाप उडाला आणि तिला तीव्र राग आला. रागाच्या भरात तिने कसलाही विचार न करता त्या निष्पाप जीवाला हातावर घेतले आणि थेट जमिनीवर फेकून दिले. प्राचीने केलेले हे कृत्य तिची लहान बहीण संस्कृती हिने प्रत्यक्ष पाहिले आणि तिने हा प्रकार आई जयश्री यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून आजी जयश्री आणि संस्कृती यांनी तातडीने रडणाऱ्या बाळाला उपचारासाठी टेंभुर्णी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. बाळाला गंभीर दुखापत झाल्याचे समजताच जयश्री दीक्षित यांनी तात्काळ आपले जावई दशरथ पंडित यांना फोनवरून घटनेची माहिती दिली आणि पिंपळनेर येथे बोलावून घेतले. स्वतःच्या पोटच्या मुलाला गंभीर दुखापत करून क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या प्राची पंडित हिच्या कृत्याला पाठीशी न घालता अखेर तिची आई जयश्री दीक्षित यांनी स्वतः कुर्डवाडी पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.